100 करोडपर्यंत. तरी महिलांना एक अशी विनंती की महिलांनी एकत्रित येऊन म्हणून जरी उद्योग उभा राहा आणि त्या उद्योगापासून शासनाची विविध प्रकारच्या सबसिडी आहेत त्याच्या कसा लाभ घेता येईल आणि मार्गदर्शन करून उद्योगामध्ये जास्तीत जास्त महिलांनी सहभाग घ्यावा. अगदी थोडक्यात पण तुम्ही मुलाची आपल्या कार्यक्रमासाठी जयश्रीताई पाटील त्यांनी येत आहेत. 700 महिलांचं जाळं निर्माण झालं. तर हे सगळं सुरू करत असताना अगदी 5 वर्षापूर्वी योगिता शिंपी मॅडम ह्या फक्त रस्त्याने जात होत्या आणि रस्त्यावर जात असताना मी त्यांना आवाज दिला की मॅडम तू पुष्पगुच्छ देऊन माननीय जयश्रीताई पाटील यांचा सत्कार करण्यात येत आहे. एक छोटीशी 10 महिला आहेत त्यांचा लोकमत सखीच्या वतीनं आणि मंगळ ग्रह सेवा संस्थांच्या सहकार्यानं आपण इथे सत्कार सोहळा आयोजित केलेला आहे. आणि त्यांच्या जो काही सखी मंचने कर्तृत्ववान महिलांचा सत्कार आणि मंगळ ग्रह समिती यांनी जो काही सत्कार ठेवलेला आहे तर या सगळ्यात आधी ज्यांना पुरस्कार भेटले त्या सर्व माझ्या मैत्रिणींना मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देते. खरं तर याच्यासाठी काहीतरी वेगळं काम करावं लागतं कारण तुम्ही 10 जणी कशावर या सत्कारासाठी पात्र ठरल्या कारण तुम्ही काहीतरी वेगळ्या इतर जणांपेक्षा काहीतरी वेगळं काम केलं म्हणून तुम्हाला सत्कार भेटला आणि तुमच्यासारख्या महिला इतर महिलांना बळ देतात की आपणही काहीतरी करू शकतो म्हणून जे काही सत्कार ठेवले जातात हे सत्कार जरी आपल्या दृष्टीने महत्त्वाचे नसले पण बाकीच्या महिलांसाठी ते खूप महत्त्वाचे असतात. कदाचित त्या आपल्याकडे बघून काहीतरी त्यांच्या आयुष्यामध्ये करू शकतात म्हणून हे सत्कार आणि हे जे काही आपल्याला प्रोत्साहन दिलं जाते या निमित्ताने खरं तर कोणीतरी कौतुकाची थाप आपल्या पाठीवर मारणार असलं तर आपल्यालाही चांगलं काम करण्याची उमेद येते आणि नक्कीच ही कौतुकाची थाप सखी मंचने आपल्या पाठीवर दिलेली नक्कीच तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये अजून याच्यापेक्षा चांगलं काम करणार हीच या ठिकाणी शुभेच्छा देते. आणि परवा झालेल्या जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम परवाच कदाचित सरांनी अरेंज केला असेल पण परवा खूप कार्यक्रम होते. सरांनाही माहित असेल आपले महाले सरांच्या मला 3-4 वेळेस फोन आले ताई तुम्हाला यायचंय सर इथं नाही वाटतं सर मुंबईला गेले सरांचा फोन आला ताई मी नाही इथं म्हणून पण ठीक आहे सरांचं नेहमीच सहकार्य असतं. मंगळ ग्रह समितीतर्फे सरांचं नेहमी कुठल्याही संस्थेला मदत असते. जे काही असतील गरजू असतील जे काही पीडित असतील त्यांच्या जर का सरांपर्यंत आणि समितीपर्यंत जर का पोहोचलं तर नक्कीच त्यांना मदत होते. असं एक चांगल्या उत्कृष्ट पद्धतीचं काम आमचे महाले सर आणि मंगळ ग्रह समितीचे सर्व सदस्य करतात याचा खरंच आम्हाला आनंद वाटतो. आणि या निमित्ताने काहीतरी अंमळनेरमध्ये चांगलं घडतं आणि गरजूंना काहीतरी आधार भेटतो म्हणून जे काही आपलं मंगळ ग्रह म्हणजे आपल्या अंमळनेरची शान आहे. खरंच शान आहे की पूर्ण भारतामध्ये 2 मंदिर आहेत आणि आज मंगळ ग्रह आपल्या अंमळनेरमध्ये याचा खरंच आपल्याला अभिमान वाटतो. म्हणून दादांनी सुद्धा आताच मंगळ ग्रहासाठी 25 कोटीचा निधी मंजूर केला की आमचं अंमळनेरमधलं आमचं मंगळ ग्रह हे जर का चांगलं तीर्थस्थान झालं आणि जर का पूर्ण भारतात नावारूपाला आलं तर इथं जो काही बाहेरनं भाविक भक्त येतील आणि इथं जी काही आपल्या अंमळनेरची प्रगती होईल कारण बाहेर आपण बघतो शिर्डी असेल शेगाव असेल ते संस्थान किती मोठे झाले किती तिथं म्हणजे साधारण लोटगाडीवाल्यांना काम आहे म्हणजे तो जर भक्त येतो इथं तर त्याच्यावर आधारित सगळ्यांना इथं रोजगार भेटतो आणि तिथला पैसा आपल्या अंमळनेरमध्ये येतो. जर का हे चांगल्या दर्जाचं आपलं धार्मिक स्थळ झालं तर नक्कीच आपल्या अंमळनेरची चांगली प्रगती होईल सगळ्यांना रोजगार भेटेल अंमळनेरची आर्थिक परिस्थिती चांगली होईल. म्हणून आपल्याला अभिमान वाटला पाहिजे की आपल्या अंमळनेरला एवढं चांगलं मोठं देवस्थान आहे. आमचं ते नेहमी सहकार्य असतंच मॅडम काही असलं तरी मंगळ ग्रहासाठी आमचं नेहमी सहकार्य असतं. निधीसाठी असेल सरांनी काही सांगितलं असेल तर नेहमीच आपलं या मंगळ ग्रहासाठी आमचं पाठबळ असतं आणि येणाऱ्या काळामध्ये अजून सर जे आपल्याकडे शक्य होईल तेवढे कामं करण्याचा नक्कीच आम्ही प्रयत्न करू. आणि एवढंच या ठिकाणी सांगू इच्छिते परवा झालेल्या जागतिक महिला दिनाच्या सर्व माझ्या मैत्रिणींना खूप खूप शुभेच्छा देते. परत एकदा सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन करते. माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद.